जीवनामध्ये 3 सोहळे होत असतात. किती सोहळे होतात? 3 सोहळे होत असतात. पहिला सोहळा होत असतो जीवनामध्ये तो आनंदाचा सोहळा आहे. पहिला सोहळा होत असतो त्याला कोणता सोहळा म्हणतात? जन्म सोहळा. हा जन्माचा सोहळा आहे. जन्माचा सोहळा किती दिवस चालतो? जन्माचा सोहळा किती दिवस चालतो? जन्माचा सोहळा किती दिवस चालतो? जन्माचा सोहळा 12 दिवस चालतो. हा आनंदाचा सोहळा आहे. मधल्या टप्प्यात वयाच्या 16व्या वर्षी ओटावर मिशी आल्याच्या नंतर एक सोहळा होत असतो. त्या सोहळ्याचं नाव काय? तो सोहळा आहे लग्नाचा. कोणता सोहळा? लग्नाचा आहे. हा लग्नाचा सोहळा तुम्हाला टाळता येतो. काय? लग्नाचा सोहळा टाळता येतो. ज्यांनी हा लग्नाचा सोहळा टाळला ते जगात पूजनीय झाले. आता तुम्हाला वाटत असेल, मला म्हणायचं आहे, लग्न करणं चांगलं का वाईट? बाबळे साहेब, लग्न करणं चांगलं का वाईट? म्हणा, तुम्हाला बोलावलं कशा करता महाराज? लग्न करणं चांगलं का वाईट? डॉक्टर साहेब बोललं पाहिजेत कीर्तनात. लग्न करणं चांगलं का वाईट? चांगलं आहे का? म्हणजे पुन्हाची तयारी चालली काय तुमची? मला काय म्हणायचं आहे, लग्न करणं चांगलं आहे कधी वाटते? वयाच्या 16व्या वर्षी. परंतु कालांतराने तोच माणूस पश्चाताप करतो, महाराज लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. कधी वाटायला? आता वाटायला. लक्षात ठेवा, तेव्हा नाही वाटलं. तेव्हा जर वाटलं असतं तर आज जगात तुमची पूजा झाली असती. ज्यांनी लग्न सोहळा टाळला ते जगात पूजनीय झाले. कारण लग्नामध्ये प्रथमतः शब्द निघत असतो. तो प्रत्येकांना सावध करण्याकरता त्या शब्दाची जाण ठेवली पाहिजे. तो पहिला शब्द कोणता असतो? कोणता? सावधान. कोणता शब्द आहे? सावधान. सावधान हा शब्द कशा करता असतो? पुढे धोका आहे. त्यावेळेस सावधान हा शब्द वापरला जातो. पण तुम्ही तो शब्द ऐकता का? त्यावेळेस तुम्हाला लग्नात कोण दिसते जास्त? कोण दिसते? म्हणा महाराज आता सांगत नाही, बैठकीत सांगतो. मला काय म्हणायचं आहे, त्यावेळेस हा शब्द वापरला जातो. सावधान. सावधान म्हणजे पुढे धोका आहे. पुढे धोका आहे. सावध राहिलं पाहिजे. ज्यांना हा शब्द कळाला, अरे सावधान हा शब्द कशा करता आहे? पुढे जीवनात काहीतरी धोका आहे. हा शब्द रामदास स्वामीला कळाला. कोणाला कळाला? रामदास स्वामीला कळाला की पुढे धोका आहे. त्यांनी लग्नातून काय केलं? लग्नातून काय केलं? दुसरी मुलगी घेऊन पळाले नाही. लग्नातून पळ काढला. कळालं अरे पुढे धोका आहे. याचा अर्थ आपण आता सावध झालं पाहिजे. लक्षात ठेवा, आता सावध झालं पाहिजे. म्हणून हा सोहळा टाळता येतो. शेवटचा सोहळा असतो तो अंतिम सोहळा. कोणता सोहळा आहे तो? अंतिम सोहळा. शेवटचा सोहळा आहे. शेवटचा सोहळा चांगला झाला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात मी जो हा परमार्थ करत आहो, साधना करत आहो, हा साधना सोहळा साजरा करण्याकरता शेवटचा दिवस पवित्र झाला. सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य.
मरण पाहिले मी डोळा आणि तू झाला सोहळा अनुपम्य. शेवटचा सोहळा आहे, त्याला अंतिम सोहळा म्हणतात. आणि तो सोहळा किती दिवस चालत असतो? तो सोहळा किती दिवस चालतो? अंतिम सोहळा किती दिवस चालतो? मरणाचा सोहळा किती दिवस असतो? इकडं माणसं मरत नाहीत का? मरणाचा सोहळा किती दिवस चालतो? किती दिवस? फक्त माणसं वाटी लावायचे का तुम्ही? हा 13 दिवस सोहळा चालत असतो. किती दिवस? 13 दिवस. हा सोहळा किती दिवसाचा आहे? 13 दिवसाचा. ज्या निमित्ताने कीर्तन आहे त्याचं आपण चिंतन करायचं आहे. हा सोहळा 13 दिवस चालतो. तो सोहळा कसा चालत असतो लक्षात ठेवा. हाही सोहळा झाला पाहिजे. बघा तुम्ही, माणसाला ज्यावेळेस चित्तेवर नेत असताना माणसं किती असतात? खांदेकरी किती असतात? 4. बरोबर आहे. लयच जर बिचारा लोकांचं खाऊन गब्बर झाला असेल तर मग 5-6 असतात बरं का. पण सहसा किती असतात? 4 खांदेकरी. आणि एक कोण असते पुढे? यायला विचारू द्या ना, आपण तर रोजच करायलो हे नाही का. पुढे कोण असतो? एक शिकाळी धरणारा. कोण असतो? शिकाळी धरणारा. एकूण किती झाले? 5. ज्याच्यावर आपण शिकाळी ठेवतो त्या काड्या किती असतात? अहो हेच तर चिंतन केलं पाहिजे. त्या काड्या किती असतात बालू महाराज? 3 असतात. 3 लक्षात ठेवा. 3 काड्या असतात. त्याच्यावरती काय असते? त्याच्यावर मडकं असते. कशाचं? त्याच्यात अग्नी असते. लक्षात ठेवा. 3 काड्या, 4 खांदेकरी, 1 मडकं धरणारा. लक्षात ठेवा. 3 काड्या म्हणजे रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. हे किती झाले? 3 काड्या काय आहेत? रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. काय झाले? 3. 5 लोक असतात नाही का. झाले पंचमहाभूत. हे शरीर किती तत्वाचं आहे? पंचतत्वाचं आहे. आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी. 5 तत्व. पंचविषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. एकूण किती झाले? एकूण किती झाले? 10 आणि 3 13. लक्षात ठेवा. 13. या 13ची होळी करायची. काय करायची? 13ची होळी करायची. त्याकरता वरती असते ज्ञानाग्नी. हो, चहुद्याची करुणी होळी. ज्ञान अग्नी त्या समूळ जाळी. मला काय म्हणायचं आहे? वरती जे अग्नी असतो त्याला ज्ञान अग्नी म्हणतात. त्या ज्ञान अग्नीने या सर्व तत्वाची होळी करायची. रजगुण, तमगुण हे अहंकार आहे. अग्नी हा ज्ञानाग्नी आहे. पंचविषय आणि पंचमहाभूत. लक्षात ठेवा. पंचतत्वाचं शरीर. कारण एका ठिकाणी चिंतनच केलं. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ. केला मेळ, एक ठाई केला मेळ, एक ठाई केला मेळ, एक ठाई केला मेळ. लाविला सबळ, लाविला सबळ, हरी लाविला सबळ, लाविला सबळ. अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पाठी, अहंकार त्या पाठी. आई चालत हरी पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ.
केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हे पंचतत्वाचं शरीर आहे. हा कार्यक्रम लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण शरीर चित्तेवर ठेवतो, पुढे ठेवतो चित्तेवर, आणि चित्तेवर ठेवल्याच्या नंतर अग्नी कोणाच्या हातात देतो? अग्नी कोणाच्या हातात देतो आपण? शेजाऱ्याच्या नाही, ज्यांनी जन्म दिला त्याच्या हातात. अग्नी दिल्याच्या नंतर अग्नी दहन केल्यावर मडकं कुठे असते? खांद्यावर असते. लक्षात ठेवा. कुठे असते? खांद्यावर. ते असते पाण्याचं मडकं. आणि त्यावेळेस अग्नी दहन केल्याच्या नंतर त्याला काय करतात? वेढा मारायला लावतात. फिरविला घाटा फोडिला चरणी, फिरविला घाटा फोडिला चरणी, फिरविला घाट फोडिला चरणी, फिरविला घाट फोडिला हरे महावाक्य ध्वनी बाप झाले, महावाक्य ध्वनी बाप झाले, फिरविला घाट फोडिला चरणी, फिरविला घाट फोडिला चरणी. महावाक्य ध्वनी गोप झाली, महावाक्य ध्वनी गोप झाली, फिरविला घाट फोडिला चरणी, फिरविला घाट फोडिला मन. फिरविला घट फोडीला चरणी, आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली. त्यावेळेस काय करतात? वेढा मारायला होतात. वेढा. कारण प्रत्येक शब्दाला प्रमाण आहे. तुम्ही जसं बोलसाल तसं प्रमाण आहे बरं का, पण भजनी मंडळ तसं लागेल. म्हणून प्रत्येक शब्दाला प्रमाण आहे. फिरविला घट फोडीला चरणी, आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली. त्यास ते वेढा मारायला होतात आणि घट फोडतात. फोडल्याच्या नंतर ज्यांच्या खांद्यावर आहे त्याला मागे वळून बघू देत नाहीत. का? आता बाबा घडा फुटला, आता बघण्याचं काम संपलं. लक्षात ठेवा. हा कार्यक्रम तिथपर्यंत आहे. त्याच्या पुढे घ्या. 13व्या दिवशी आपण काय करत असतो? 13व्या दिवशी गंगेवरती जाऊन काय करतो? काय करत असतो? गंगेवर जाऊन काय करतो आपण? जेवण करतो का? गंगेवर गेल्याच्या नंतर पिंडदान करत असतो. वास्तविक पाहता पिंड याचा अर्थ आहे शरीर. पिंड याचा अर्थ शरीर आहे. पिंडदान करत असताना ज्याचा पिंड तयार करतो त्या वस्तू किती प्रकारच्या असतात? त्या वस्तू किती प्रकारच्या असतात? ज्याचा आपण गोळा तयार करतो, पिंड तयार करतो, त्या वस्तू किती प्रकारच्या असतात? कारण कीर्तन त्याच्यावर म्हणून सांगायलो. मी काय सांगायलो? ज्याचा आपण पिंड तयार करतो त्या वस्तू किती प्रकारच्या असतात? त्या वस्तू 5 प्रकारच्या असतात. किती? 5. कारण शरीर पंचमहाभूताचं आहे. म्हणून 5 पदार्थ एकत्रित करून त्याचा पिंड तयार केला जातो. आणि तो पिंड आपण गंगेमध्ये कधी समर्पित करत असतो? कधी करतो समर्पित? गंगेत आपण तो पिंड कधी समर्पित करतो? आपलं कीर्तन संवादाचं आहे. बोला तुम्ही. गंगेमध्ये आपण पिंड कधी समर्पित करतो? कधी समर्पित करत असतो? तो पिंड नैवेद्य आपण गंगेमध्ये कधी समर्पित करतो? मला सांगा. बोला, काय हरकत नाही. हा, कधी साहेब? कावळ्यानी स्पर्श. कावळ्यानी
स्पर्श केल्याशिवाय तो पिंड आपण समर्पित करत नाही. बघा तुम्ही, आता तुम्ही म्हणाल कावळ्याने चोंच लावल्याशिवाय तो पिंड समर्पित केला जात नाही, म्हणजे कावळ्याचा काय मान आहे? नाही का, कावळ्याचा काय मान? वास्तविक पाहता कावळा रंगाने कसा आहे? रंगाने कसा आहे? अमिताभ बच्चन सारखा. कावळा रंगाने कसा आहे? कावळा रंगाने काळा आहे, काळा. लक्षात ठेवा, कावळा रंगाने काळा आहे. कावळ्याचा रंग काळा आहे, बरोबर नाही? बरं, कावळ्याची नजर चांगली नाही. काय? कावळ्याची नजर सुद्धा चांगली नाही. काही काही कावळे लय खराब, चहा पाजण्याच्या लायकीची नाहीत. हो, काही कावळे बिचारे हॉटेलमध्ये चहा पाजायचा आणि तिकडेच वाटी लावायचं, जे हा रिझा आहे. पण घरी न्यायचं नाही. कावळ्याची नजर चांगली नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही. बरं, कावळ्याची चाल चांगली नाही. कावळा कसा चालतो? हा माने महाराज, कावळा तुम्ही अनसिंगात काही काही कावळे 6च्या पुढे पहा. कसे चालतात? त्याला रोड कमी होते. कावळ्याची चाल चांगली नाही, कावळ्याची नजर चांगली नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही. कावळ्याचा आवाज, कावळ्याचा आवाज काय बालुवासारखा आहे का? कावळ्याचा आवाज कसा आहे? कावळ्याचा आवाज कधी कधी आम्हाला असे कावळे मिळतात बरं का कीर्तनात. लक्षात ठेवा, राजहंस वेगळे, आजचे राजहंस आहेत, पण काय काय कीर्तनात कावळे असतात, त्याला स्वराचा मेळ नाही, मला चालीचा मेळ नाही. लक्षात ठेवा, मला काय म्हणायचं आहे, कावळ्याचा आवाज चांगला नाही, कावळ्याची नजर चांगली नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही, कावळ्याची चाल चांगली नाही. बरं, कावळ्याचं खाद्य, कावळा काय खातो? कावळ्याचा खाद्य चांगलं नाही. बरं, कावळ्याचा स्पर्श, कावळा जर तुमच्या डोक्यावर बसला तर त्या दिवशी काय करतात माणसं? कावळा बसला डोक्यावर काय करत असतात? हा, कावळा जर तुमच्या डोक्यावर बसला, बोला काय हरकत नाही, मी काय दगड हाणत नाही, पागल नाही झालो. कावळा डोक्यावर बसला, कावळ्याने स्पर्श केला तर माणसं म्हणतात आजचा दिवस बरोबर नाही. बघा तुम्ही, कावळा जर डोक्यावर बसला त्या दिवशी आपण स्नान करतो, गोमित्र घेतो. मग कावळ्याचा स्पर्श चांगला नाही, कावळ्याची नजर चांगली नाही, कावळ्याचं खाद्य चांगलं नाही, कावळ्याची चाल चांगली नाही, कावळ्याचा आवाज चांगला नाही, तरी सुद्धा त्या दिवशी कावळ्याने स्पर्श केल्याशिवाय मला म्हणायचं आहे तो पिंड समर्पित का केला जात नाही? तो आत्मा पवित्र होतच नाही का? त्याला शास्त्र आहे. कारण कावळ्याला आशीर्वाद आहे त्या दिवसापुरता. काही काही प्राण्याला त्या त्या दिवसापुरता, लक्षात ठेवा, मान असते. जावयाला मान कधी असते? जावयाला मान कधी असते? जावयाचा मान कधी आहे? बलुवा, हो, कारण मला माहीत नाही, मी गावातलाच असल्यामुळे. कारण आपल्याला मानच माहीत नाही, कारण गावात बोलवलंच नाही. मला काय म्हणायचं आहे, जावयाला मान कधी असतो? जावयाला मान कधी असतो? दीपवाळीला. दीपवाळीच्या दिवशी जावयाचा मान आहे. हो, कुत्र्याचा मान कधी असते? कुत्र्याचा मान सटीच्या दिवशी, नाही का? खरजुलं कुत्र जरी असेल तरी त्या दिवशी बाया म्हणतात माय खंडोबा आला. आहे का? जावाई किती पिणारा असेल तरी दीपवाळीच्या दिवशी जर आला तर लोक म्हणतात जावाई बापू आलेत. कारण जावायाचा मान त्या दिवशी. नकाचा मोती ठेवी गहाण, नकाचा मोती ठेवी गहाण, नकाचा मोती देवी गहाण, नकाचा मोती देवी गहाण. राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. देवी गहाण, नकाचा
नाकाचा मोती ठेवी गहाण, आणि राखी महाराजाचा मान जावयाचा मान. नाकातला मोती गहाण ठेवायचा, परंतु जावयाची समजूत काढायची, कारण त्या दिवशी जावयाचा मान असतो. सटीच्या दिवशी कुत्र्याचा मान असतो. तसंच या दिवशी कावळ्याचा मान कसा आहे? कावळ्याने स्पर्श केल्याशिवाय तो पिंड का पवित्र होत नाही आणि का समर्पित केला जात नाही? तर एक गंधर्व कावळ्याचं रूप घेऊन आला होता आणि सीता माता अंगणात बसल्या होत्या. त्या गंधर्वाची नजर बिघडली. काय बिघडली? नजर. आणि वाईट भावनेनं स्पर्श करण्याकरता तो गंधर्व सीता मातेकडे यायला लागला. प्रभू रामचंद्राने बघितलं आणि देवाने विचार केला का शास्त्र आहे, पतिवर्तेच्या अंगाला एरवी जरी परपुरुषाने स्पर्श केला तरी तिचं पुण्य समाप्त होत असते. जसं संन्यासी आहे, संन्यासाच्या पायाखाली स्त्रीचं चित्र जरी पडलं आणि त्याच्यावर संन्याशाने पाय ठेवला तरी त्याचं तप समाप्त होत असते. काय? स्त्रीचं चित्र आहे आणि त्या चित्रावर त्याचा पाय पडला त्या स्त्रीच्या, तरी सुद्धा त्याचं पुण्य समाप्त होते. संन्यासी होणं सोपी गोष्ट नाही. माणसं भांडणं झाल्यावर म्हणतात मी संन्यासी होतो. संन्यासी होणं सोपी गोष्ट नाही का? स्त्रीचं चित्र जरी पडलं तरी त्याच्यावर पाय जर पडला तरी तुमचं तप समाप्त होते. तसंच आहे, पतिव्रता स्त्रीच्या अंगाला एरवी जरी स्पर्श केला तरी तिचं पुण्य समाप्त होते. हे देवाला माहित होतं. भगवंताने तो गंधर्व कावळ्याचं रूप घेऊन येत असताना एक दरबारी काडी घेतली आणि काडी अशी त्या गंधर्वाला मारली. ती काडी कुठे लागली? त्याच्या डोळ्यात लागली. एक डोळा फुटला. लक्षात ठेवा, एक डोळा फुटला आणि डोळा एकच राहिला. कावळ्याला डोळे किती असतात? कावळ्याला दोन असतात का एक? बुबुळ एक आणि डोळे दोन. लक्षात ठेवा, कारण एका डोळ्याचा माणूस लय कलाकार असतो आणि दोन डोळ्याचा सोडूनच द्या. मग आता मला गाणायचं आहे, काना कैपतीन आंधळा हिकमती. आमचे अंबादास महाराज, मी विनोदान सांगतो बरं का, अशी लोक लय हुशार असतात. लय हुशार. बघा तुम्ही, गायन करण्यातही हुशार, बोलण्यातही हुशार, आणि समाजात वावरण्यातही हुशार. म्हणून ज्यावेळेस ती काडी मारली, एका डोळ्याला लागली, एक बुबुळ फुटलं आणि एकच बुबुळ राहिलं. गत प्राण होत असताना त्या गंधर्वाने भगवंताला हात जोडले, देवा मी कावळ्याचं रूप घेऊन आलो, मला काहीतरी उशाप द्या. भगवंताने सांगितलं, तुला फार मोठा आशीर्वाद देतो का? तुझा स्पर्श पिंडाला झाल्याशिवाय तो आत्मा कधीच पवित्र होणार नाही. मग त्या दिवशी 13व्या दिवशी कावळ्याने स्पर्श जर नाही केला तर माणसाचा आत्मा पवित्र झाला नाही असं समजायचं. उग माणसं म्हणतात पोरीला हात लावायला लावा, काही बोलायला लावा, मोठ्या भावाला बोलायला लावा, लहान्या भावाला बोलायला लावा, जावयाला बोलायला लावा, नाही का असे म्हणतात. पण ते काहीच नाही. जोपर्यंत कावळा स्पर्श करत नाही तोपर्यंत तुमचा काही केल्या उद्धार होत नाही. असा कार्यक्रम 13 दिवसपर्यंत चालतो. विठ्ठल हा 13 दिवसाचा सोहळा आणि माणसाचा सोहळा झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? सोहळा झाला पाहिजे. बघा तुम्ही, कैलासरावचा हा सोहळा चालू आहे. नाव कैलासराव होतं, पण खरोखर ते कैलासात गेले. त्याचा आत्मा पवित्र झाला. जीवनभर ज्यांनी शब्दाने सुद्धा कोणाला दुखावलं नाही. हो, कैलासरावचं जीवन मी जवळून बघितलं. अहो, अक्षरशः कितीक लोक रडले. कैलासराव गेले त्यावेळेस कितीक लोक रडले. मी फाळेगावला सप्त्यावर असताना 7 दिवस मी इथून येणं जाणं केलं. मी मुक्कामी इथे होतो त्यांच्या घरी 7 दिवस.
रात्रीच्या 12 वाजता स्वयंपाक करून ते घरून घेऊन यायचे शेतात. रात्री 12 वाजता रोज 12 वाजता आम्हाला रात्री जेवू घातलं त्यांनी रोज. आणि शेवटच्या दिवशी महाराज आता काला आहे, आजचा शेवटचा दिवस आहे, काय कळून आलं काय माहीत, महाराज आज पुरणपोळ्याचं जेवण करू आपण. हो, पुरणपोळ्याचं जेवण. माधवबाबा इंगोले आणि मी ते पुरणपोळ्याचं जेवण शेवटचं त्यांच्या हातचं घेतलं महाराज. आणि म्हणले माणसाचं काय खरं असते, हेच प्रेम खरं आहे. शेवटचं पुरणपोळ्याचं जेवण केलं आणि 2 महिन्याने कैलासराव आपल्यातून निघून गेले.